जो आप देख रहे हैं हैप्पी शॉप ऑटो फ्लीट पेट्रोल पंप पड़गा, विशाल शाह आपका शुक्रिया, मैनेजर मुदस्सिर भाबे आपका शुक्रिया, प्रेजेंटेशन गोल्डन जोड़ी बॉक्स स्पॉन्सर बाय बाला पाटिल एंड सदा पाटिल आपका विशेष धन्यवाद। साथ ही साथ हमारे जितने सह स्पॉन्सर हैं उनका धन्यवाद। सम्राट खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे और बालिया मामा आपका धन्यवाद। सुजीत तात्या पाटिल कालेर के दिले टाइगर ऑफ भिवंडी आपका धन्यवाद। संजय मात्रे लॉइन ऑफ भिवंडी आपका धन्यवाद। अमीर तासे पपिया ढोले तौसीफ शेख आयशा मोटर्स शरफ मुल्ला मजर पटेल सूफी पटेल भगवान भुईर दिनेश चौधरी आप सभी का विशेष धन्यवाद। साथ ही साथ A7 मोटर्स अब्दुल्ला पटेल आतान हसन मैन ऑफ द सीरीज के लिए बाइस्कल है आपका शुक्रिया। हमारे साथ दूसरे हमारे शाहिद चिखलेकर साहब हैं मैन ऑफ द सीरीज बाइस्कल इन सिटी क्रिकेट आपका शुक्रिया। होटल फाउंटेन दुल्हन वही जो पियामन भाई होटल फाउंटेन आपकी फैमिली की सेहत बनाए, एक बार ज़रूर जाइए, एक बार जाओगे तो बार बार जाओगे। फुरकान कुटे सलमान शेख और अब्दुल अजीज मुल्ला आपका शुक्रिया। पापा मुकड़ी योगेश धोंदे महेश राउत चेतन पाटिल आपका विशेष धन्यवाद। आरके फ्रीट रजी कुमारी गैसुद्दीन शेख आपका धन्यवाद। वीपी स्पोर्ट पवन केने विवेक शेलार आपका धन्यवाद। मोहम्मद गुजर गणेश गुलवी अमोल जादव संदीप पाटिल आपका विशेष धन्यवाद। शाहजेब दिवकर और समीर दुलदुले आपका धन्यवाद। पहली गेंद ड्राइव किया, कवर्स में मिसफील्ड हुआ है और गेंद चली गई है 4 रनों के लिए। साथ ही साथ समीर शेख और साकिब शेख वाटर पानी की प्यास बुझाने के लिए आपका धन्यवाद। खेल की शुरुआत समीर ठाकरे के साथ सुतार। खूप खूप धन्यवाद सिद्दीक भाबे सर। पहिलाच बॉल आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळाला। कव्हर पॉइंटला बॉल सर निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावांकरिता चौकार अरबाज पटेल आणि त्याच्या सोबतीला आसिफ शेख ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज केने गोलंदाजी करत असताना पहिला बॉल फुल टॉस होता आणि फुल टॉस वर चांगला फटका, परंतु खराब क्षेत्ररक्षण। 4 धावा तिथे मिळाल्या। अरबाजला पुन्हा लोव फुल टॉस स्वीप केलेला आहे बॉल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा चौकार। काय जबरदस्त सुरुवात अरबाज पटेलने केली। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडू फुल टॉस, लेग स्टंप वरती फ्लिक केला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून दणदणीत दुसरा देखील चौकार। 2 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात। स्टार 11 महापोली टीमच्या खात्यामध्ये दमदार सुरुवात केली आहे समीर। दमदार दर्जेदार असरदार सुरुवात या वेळेला अरबाज पटेलच्या बॅट मधून बघायला मिळाली आहे। पूर्ण पॅक टीम आहे। आपण पाहतोय मापोलीचे स्टार क्रिकेटर सध्या संघामध्ये आणि 2 चौकार लगातार अरबाज पटेलच्या बॅट मधून पाहायला मिळाले। एका बाजूला तुम्ही पाहतात भावाले बी मागील 2 ते 3 वर्षांपासून या संघाचा बोलबाला ग्रामीण क्रिकेट मध्ये राहिला आणि ते पहा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला। एका एक टेक ऑफ होताना बॉल टप्पा पडल्यानंतर रायझिंग अँड सरप्राइजिंग बॉल डॉट चेंडू। 2 चौकार आणि त्याच्यानंतर सूरज केनेचा हा थोडासा तिखट बाउन्सर बॉल मिळाला। पिचिंग त्यानंतर थोडासा इन कटर देखील होता। डॉट बॉल कमबॅक केलेला आहे सूरजनं। पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं। कमी गतीने टाकलेला बॉल बॅट अगोदर फिरले आणि बॉल सरळ विकेटच्या वरनं विकेट कीपरच्या हातामध्ये आपण पाहतोय। यंगस्टर प्लेअर आहेत, परंतु भावाली बी हे नाव आता आदरानं घेतलं जातं टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये। फार मोठ्या मोठ्या स्पर्धा आजवर त्यांनी देखील जिंकल्या आणि आज एकता ट्रॉफी मध्ये तुम्ही पाहतायत महापोलीच्या विरोधात। सूरजचा बॉल पुन्हा फ्लिक केलाय, फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला सुजित झेल त्या ठिकाणी पकडला आणि पहिला धक्का स्टार 11 महापोलीला। अरबाज आउट। ऍक्शन रिप्ले ऑफ स्टंपच्या आत आली, ऑन साइडला फ्लिक केला डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल। पादोनेपूर्वी 8 धावांचं योगदान दिलं। पुन्हा एकदा रिप्ले दाखवलं गेले, अगदी बुंडात टाकला होता, फ्लिक केला ऑन साइडला, फटका सुंदर होता, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर अरबाज पटेलला हा पाठवता आला नाहीये। विकेटचं पतन 8 वर पहिला झटका लागत असताना स्टार 11 महापोली टीमला 4 चेंडू फेस केलेत। अरबाज पटेलने 8 धावांचं योगदान दिलं, परंतु तो जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही। सूरजच्या विपक्षामध्ये त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले, परंतु त्या सूरजने त्याला माघारी परतवलं। लगातार 2 चौकार आले, त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट आणि 5व्या चेंडूवरती सफलता या ठिकाणी मिळाली।
डॉट बॉलचा दबाव कुठेतरी आला. आपण बघितलं लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट ज्या वेळेला मैदानामध्ये असतं त्यावेळेला एका दुसरा डॉट बॉल बॅटर खेळला की दबाव त्याच्यावर येतो आणि तो दबाव पूर्णपणे अरबाज पटेलवर तुम्हाला बघायला मिळाला. नवीन फलंदाज आशिक अन्सारी मैदानामध्ये एंटर होतोय तिसऱ्या क्रमांकावर. आशिक अन्सारी आय थिंक पॉयनियर संघामधून देखील खेळताना आपण बघतोय, परंतु आज ग्रामीण फॉर्मॅट मधून महापोली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना सूरज राईट आर्म ऑफ द विकेट न लॉंग ऑन सेट केला डीप मध्ये. स्क्वेअर लेग हुक करण्याचा प्रयत्न होता. हाफ ब्रेकर बॉल आणखी एक निर्धाव जबरदस्त वापसी कमबॅक सूरज केनेची आपल्याला या मॅचच्या दरम्यान बघायला मिळाली. सलगचे लागोपाठचे आपण पाहतो 4 चेंडू एकही धाव खर्च केली नाही आणि तिथे त्याला विकेट सुद्धा मिळाली. पहिल्या 2 बॉलवर 8 धाव आल्या होत्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 ला 1 गडी बाद. जबरदस्त कमबॅक. सुरुवातीला सूरज खेनेच्या विपक्षामध्ये 2 चौकाराने अरबाज पटेलने सुरुवात केली या डावाला, परंतु त्यानंतर सूरज खेनेचने मात्र त्याला चांगलाच सूर सापडला. त्याची गाडी रुलावर आली आणि त्याच्यानंतरचे 4 चेंडू त्याच्यामध्ये विकेट आणि कोणती धाव खर्च केली नाही. 8 वर 1 गडी बाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये भावाले बीच्या विपक्षामध्ये मापोली बॅटिंग करत असताना 8 वर 1 गडी बाद म्हणजेच चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सूरज केनेच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी नवनाथ मुकनेने स्वीकारली आहे. 4 ओव्हरचा हा ग्रामीण फॉर्मेट मधील सामना तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. राईट हँड बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असे आउटफील्ड मध्ये 5 क्षेत्ररक्षक या ओव्हरसाठी नवनाथ मुकनेने ठेवले गेलेत. स्ट्राईक इनवर प्रथमच आसिफ शेख. पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 धावा मापोली टीमच्या खात्यामध्ये आलेत, परंतु एक महत्वाची विकेट अरबाज पटेलला माघारी परतवले. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. राईट हँड ओव्हर द विकेटने आसिफसाठी उंच उडवलाय. उंच खूपच उंच आणि लांब देखील जाईल. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी भव्य स्वागत केलंय नवनाथ मुकनेचं. भव्य आणि दिव्य हा फटका होता. ओव्हर पिच बॉल सरळ फेकून दिलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवनाथ मुकनेच्या विरोधात पहिल्याच बॉलवर आक्रमण षटकार. ऍक्शन रिप्ले अगदी पुढे टाकला होता. ओव्हर पिच होता, त्याला लॉफ केला काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आसिफने षटकाराने आपल्या ढाबाला केली सुरुवात. 6 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या 14 वर. काय स्वागत केलं नवनाथ मुकनेचं. जबरदस्त स्वागत पाहायला मिळालं. पुन्हा एकदा नवनाथ समोर आसिफ फ्लिक करण्याचा प्रयत्न अगदी बुंदट टाकलाय. कमबॅक केलं या चेंडूवर नवनाथ मुकनेने. समीर पहिला चेंडू खराब होता, परंतु त्याच्यानंतर लेंथ वाढवली आणि शांत ठेवलं गेलं आसिफला. चांगली लाईन पाहायला मिळाली विकेट टू विकेट. यावेळेला आपण पाहतोय बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल सिक्सर नंतर पलटवार करताना नवनाथ मुकने मैदानामध्ये. राईट हँड ओव्हर द विकेटने षटकारानंतर एक डॉट आलाय. नवनाथच्या माध्यमातून पुढे सरसावत असताना फुल टॉच बॅटवर घेतले. ऑन साइडला टर्न केलं. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल. यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल अम्मू 11 काश्मीर आणि त्यांच्या विपक्षामध्ये जॉली स्पोर्ट कामतगर. आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. आणखी एक मोठा सामना अम्मू 11 काश्मीरा जो मीरा भाईंदर परिसरामधून खेळण्यासाठी दाखल झाले आणि त्यांच्या विरोधात जॉली स्पोर्ट कामतगर अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. सध्या तुम्ही पाहतायत 15 ला 1. चांगला पलटवार नवनाथ मुकनेचा पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर. आशिक त्याला देखील हा लेग कटर होता. थिक करता आला आणि हा चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर जरूर नवनाथच्या विपक्षामध्ये षटकार आला, परंतु त्याच्यानंतर 3 चेंडूमध्ये त्यांनी फक्त सिंगल धाव खर्च केली. अप्रतिम कमबॅक या ओव्हरमध्ये नवनाथच्या माध्यमातून पाहायला मिळतं. थोडीशी बोट फिरवली त्या आपण पाहतोय त्या ठिकाणी. पडल्यानंतर थोडी मुवमेंट प्राप्त झाली. स्विंग मिळाला. आणखी एक डॉट बॉल. ओव्हर द विकेटने आशिकसाठी लेग स्टंपवर अपील केली, उचलून धरली. दुसरा झटका लागत असताना मातपुली टीमला 15 वर दुसरा गडी बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पायाला मधोमध पकडलं. चांगला निर्णय.
विकेट मिळाली. दुसरी आपण पाहतोय नवनाथला पहिली सफलता मिळाली आणि 15 धावा या धावफलकावरती असताना 2 गडी इथे गमावलेत. स्टार 11 महापोली सध्या बॅटिंग करताना टॉस हारल्यानंतर बॅटिंग करण्याचा खरं तर वाटा त्यांना मिळाला. पहिल्या सत्रामध्ये 1.5 11 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आणि 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण मागचा सामना तुम्ही बघितला 40 धावा बनवल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरामध्ये साईश खारबावचे फलंदाज तुटून पडले. सुरुवात चांगली केली होती साईश खारबावच्या फलंदाजांनी, विशेष म्हणजे प्रणयनं सलग 2 चौकार 1 षटकार. त्यानंतर शेवटला करण पाटीलचं आक्रमण आपल्याला बघायला मिळालं होतं मॅच फिनिश करताना. ओव्हरऑल टीम वर्क हा नेहमी तुम्हाला करावा लागत असतो आणि विशेष म्हणजे ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना जबाबदारी फार मोठी असते प्रत्येकी खेळाडूच्या खांद्यांवर. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर स्ट्राइक इनवर उमेर. राईट अँड ओव्हर द विकेटने उमेरसाठी लेग स्टंपवर हा फुल टच होता. अपील परंतु सहमती नाहीये. डीप मधून जोपर्यंत फिक येईल तोपर्यंत लेग बायच्या रूपाने सिंगल येते टीमच्या खात्यामध्ये. येणाऱ्या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 वर 2 गडी बाद. 8च्या सरासरीनं धावा जोडण्याचा प्रयत्न राहिला, परंतु याच धावगतीने धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय की 32 आणि 32 धावा या मैदानावर डिफेंड करणं भरपूर कठीण. भले आपण पाहतोय की फ्लडलाईट अंडर फ्लडलाईट मॅच होते, धावांचा पाठलाग करणं तेवढाही सोपं नाहीये, परंतु त्यासाठी तुम्हाला अगोदर चांगल्या धावा सेट करणं गरजेचे असतील. बॉलिंग अटॅक चांगला आहे मापोली संघाकडे. आपण पाहतोय आसिफ सारखा एक सिनियर गोलंदाज संघामध्ये नेहमीच सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण चांगली गोलंदाजी बघत आलोय. इथे आता गोलंदाजीमध्ये बदल आणि स्वाभाविकच होता, कारण 4 ओव्हरची मॅच, एक गोलंदाज फक्त एकच ओव्हर टाकणार. 4 ओव्हरसाठी 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील आणि विकासचा वापर आता या वेळेला केला जातोय षटक क्रमांक 3 मध्ये. चला, वेळ आतापर्यंत आपण पाहतोय की बरोबर 12:17 पहिला बॉल पडला होता आणि योग्य त्या वेळेत आपण पाहतोय षटक कंप्लीट केलेले आहेत. 3 ओव्हर्स तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, अथवा एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. आणि बऱ्याचदा आपण पाहिलं अंतिम षटकामध्ये ज्या वेळेला एक एक्स्ट्रा फिल्डर बाउंड्री लाईनवरचा आतमध्ये उभा राहतो ना, त्यावेळेला गोलंदाज थोडासा आपण पाहतोय की द्विधा मनस्थितीमध्ये असतो. तो त्याच्या स्वभावाच्या व्यतिरिक्त त्याला विपरीत जाऊन गोलंदाजी करावी लागत असते. यावेळेला बघा बॅकफुटला गेले, कट केला, गॅप शोधला, चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर तिथे येतात, बॉलवर सेकंडचा कॉल, धावबादची संधी, अपील त्या ठिकाणी, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी. टीव्ही अंपायर कडे हा निर्णय सोपवलेला आहे. चांगला फटका होता, फार शरीराच्या जवळून आपण पाहतोय कट केला होता, त्या ठिकाणी जागा दिली नव्हती. स्ट्रोकला क्रिएट करत असताना विकेट किपरनं बॉल कलेक्ट केला, धावबादची संधी त्या ठिकाणी होती आणि बेल्स त्या ठिकाणी उडवण्यात आल्या आणि आपण पाहतोय फलंदाज आउट. धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू बाद झाला आणि हा तिसरा धक्का लागला स्टार 11 महापोली संघाला. एक धाव सहजरित्याने पूर्ण झाली होती, दुसरी धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट हवेत होती, क्रीज पर्यंत पोहोचला होता. तिसरा झटका 17 या धाव संख्येवर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर वाफाली बी टीमची पहिल्या ओव्हरमध्ये सूरज केनेने 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त त्याने देखील केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. भावाले बीच्या माध्यमातून नवनाथने देखील 8 धावा खर्च करत असताना 1 विकेट घेतली आणि आता तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने तिसरा झटका लागलाय महापोली टीमला. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतो समीर या मॅच मध्ये महापोली बी टीमला, कारण का या मैदानाचा विचार केला तर 4 ओव्हरमध्ये 40च्या वर धावा जर गेल्या तर मॅच रंगतदार होऊ शकते. संघर्ष तुम्हाला प्रत्येकी गोष्टीसाठी करावा लागेल. जीवनामध्ये काहीच तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही आणि इथे आता धावांसाठी प्रयत्न करावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील. लेफ्टी बॅटर स्ट्राइक एंडला बाबू खान, मागच्या पहिल्या सामन्याचा हिरो. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. विकासच्या माध्यमातून डाव्या त्याच्या बॅटर समोर कोण तयार करणारा चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 17 धावा, 17 ला 3.
बाबूकांना मागच्या सामन्यामध्ये देखील संघ अडचणीमध्ये असताना चांगला डाव साकारला मापोली संघासाठी. चला जॉली स्पोर्ट कामतगर आणि अम्मू 11 काशीमीरा टॉस करण्यासाठी आपण यायचंय. विकास पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ आणखी एक चांगला बॉल स्विंग अँड मिस. जागेवरून खडेकडे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, फुटवर्कची कमतरता. आणखी एक डॉट बॉल बाबूखानच्या विरोधात. कमाल करतायत बाबाले बीचे गोलंदाज. चांगली गोलंदाजी विकासच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च करत असताना रनआउटच्या रूपाने विकेट देखील आणि त्याच्यानंतर नवीन फलंदाज बाबू खानला शांत ठेवले गेले. 2 चेंडू निर्धाव आलेत. 17वर 3 गडी बाद झालेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये स्टार 11 मापोली टीमला पहिल्या डावामध्ये. विकास राईट आर्म ओव्हर द विकेट ना. बाबू समोर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल ऑप्शनच्या बाहेर आला. स्क्वेअर ड्राईव्ह इनफिल्डला क्लिअर करण्यात आलं त्या ठिकाणी. डीप मध्ये पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. आसिफ मैदानामध्ये आपण अजून पाहतोय आसिफ शेख ज्यानं पहिल्याच बॉलचा सामना करत असताना षटकार मारला. म्हणजेच काय तर बघा ना की पहिल्या 7 बॉल मध्ये धावा 14 होत्या, परंतु त्यानंतर आतापर्यंत आपण पाहतोय 9 बॉल टाकून झाले, तो षटकार येऊन आणि धावा आपण पाहतोय तर 5च त्या ठिकाणी पूर्ण करता आलेल्या आहेत. यावेळेला मात्र व्हाईट बॉल ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता. अतिरिक्त धाव इथे मिळाली आहे. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना 20 रन्स 20 ला 3 गडी बाद. या इनिंगचा विचार करत असताना सूरज खेनेच्या विपक्षामध्ये 2 चौकार सुरुवात चांगली झाली होती मापोली टीमची, परंतु त्याच्यानंतर बाकीच्या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली. विकास बाबू समोर चॉप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. कीपरला बॉल कलेक्ट करता आलं नव्हतं त्या ठिकाणी. लगातार 2 वाईट चेंडू पाहायला मिळाले आणि इथे आपण पाहतोय वाईट वर एक धाव पळून सुद्धा पूर्ण केली आहे. स्कोर या 2 धावांनी पुढे जाताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत 22 धावा. एक्स्ट्रा धावा खर्च होत असताना या ओव्हरमध्ये 2 चेंडू वाईट हाताळले गेलेत विखाच्या माध्यमातून, परंतु 2 चेंडू डॉट देखील आलेले आहेत. 22 वर 3 गडी बाद. 2.4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकीकडे संघ आहे स्टार 11 मापोली तर दुसरीकडे भावाले बी. लढत चांगली पाहायला मिळेल या ओव्हर मध्ये. आता आपण बघितलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा येताना आसिफकडे आता स्ट्राईक मिळाली आहे. हो यावेळेला आपण पाहतोय शफल झाला. ऑप्शनच्या बाहेर निघून पिक करण्याचा प्रयत्न होता. पिकअप शॉट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॉल थोडासा खाली राहणारा डॉट बॉल. आणि फटका सजवताना समीर विचार केला की स्वतःभोवती 360 डिग्री मध्ये गिरकी घेतली होती, ताकद झुकली होती, परंतु संपर्क नाही. संपर्क झाला असता तर कदाचित मिड विकेटच्या पलीकडे गेला असता. हो जास्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि कधी कधी आपण पाहतोय ना की जास्त पॉवर जनरेट करण्याच्या नादामध्ये बॉल कधी निघून जातो ते कळत नाही. यावेळेला आपण बघितलं थोडंसं फंबल झाला. पुन्हा धावबादची संधी. आसिफ शेखला आता मैदान सोडावं लागेल. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय स्टार 11 महापोलीला. कशा पद्धतीने विकेट केली ऑन सेटला ताकदीने. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले होते. 1 धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होता आणि त्या ठिकाणी 80 बाद होतोय रनआउटच्या रूपाने. धक्का क्रमांक 4 लागत असताना 23 या धावसंख्येवर 3रं षटक सध्या प्रगती आहे. अजूनही म्हणावं लागेल समीर की या मॅच मध्ये मापोली टीमला भावाले बीच्या विपक्षामध्ये धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागत होतो, कारण 3रं षटक सुरू आहे आणि फक्त धावा 23 जमा झालेत. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी विकेश मुकादम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लास्ट ओव्हर विकेश VIP डायस एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चला पुन्हा एकदा कॅप्टन जॉली स्पोर्ट कामतगर, अम्मू 11 काशीमीरा. 1 more बिग मॅच. आणखी एक मोठा सामना तुम्हाला ह्यानंतर बघायला मिळेल या गुलाबी थंडीमध्ये. हॉट मॅच. काशीमीरा मीरा भाईंदर या परिसरातून संघ आज इथपर्यंत आलेला आणि त्यांच्या विरोधात भिवंडीतील एक नामवंत संघ जॉली स्पोर्ट कामतगर. लेफ्टी आहे समोर बाबू खान. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाल्यात. विकेश मुकादम अंतिम षटकामध्ये राऊंड द विकेट ना बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय.
विकेटचा पहिलाच बॉल यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप फुल लेंथ. डॉट बॉल न सुरुवात केली आपल्या षटकाला. चांगला चेंडू, पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, समोर उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला बाबूचा, परंतु संपर्क नाही. बाबूने नाराज केलं. 5व्या क्रमांकाचा फलंदाज. 4 चेंडू त्याने फेस केलेत, फक्त 2 धावा त्याच्या खात्यामध्ये आलेत. पहिल्या सामन्याचा हिरो या मॅच मध्ये मात्र 0 ठरलेला आहे. सबशेल अपयशी, परंतु इथे फटका चांगला. लॉंग ऑफचा फिल्डर नवनाथ चेंडू पर्यंत पोहोचला, झेल पकडली, फलंदाज बाद. विकेशला मिळाली सफलता. बाबू गोज बॅक टू द पॅव्हेलियन. चांगला झेल आपल्याला लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळाला. विकेट क्रमांक 5वी गमावी लागते मापोली टीमला 23 या धावसंख्येवर. धारदार बॉलिंग या ठिकाणी सध्या आपण पाहतो. प्रत्येकी गोलंदाजाच्या वतीनं 100% कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न प्रत्येकी गोलंदाज विकेट टेकर आतापर्यंत राहिलाय. दुसरीकडे समीर विचार केला तर 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये कोणतीही पार्टनरशिप झाली नाही. सुरुवात चांगली केली होती अरबाज पटेलने, आसिफच्या माध्यमातून षटकार देखील पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर हवी ठरलेत सर्व गोलंदाज. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला भावाले बी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सेफ आणि आता त्याच्या सोबतीला आकाश परिहार ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 1-2 मोठे फटके इथून शोधावे लागतील, षटकार मारावे लागतील, तेव्हा या मॅच मध्ये मजा येणार आहे. चांगला स्कोर पाहायला मिळेल आणि आकाशनं उडवलाय. आकाशात बॉल, आकाशी फटका, लॉंग ऑफच्या बाहेर. 6 धावा षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. ओव्हर पिच चेंडू होता, बॅकली पूर्णपणे ओपन केली, ताकद झोकून दिली, लॉफ करून दिला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तंग आणि दर्जेदार षटकार ठोकला आकाशने. ज्याच्या नावामध्ये आकाश आहे त्याने आकाशाला गवसणी घालणारा हा उत्कुंद षटकार ठोकलाय. काय जबरदस्त स्ट्रोक. ग्रेट शॉट, ग्रेट शॉट. ओव्हर पिच बॉल आणि सर्व व्ही मध्ये लॉंग ऑफला एक्झिक्युशन पाहायला मिळालं. 6 धावांकरिता षटकात ज्या फटक्याची आपण चर्चा करत होतो की असे फटके आणखी 1-2 आले तर चांगली टोटल बनणार. आता 1 आलाय, अजून एखादा आला, दबाव पुन्हा एकदा निर्माण होणार भावालेवरती. आणि इथे खराब चेंडू आहे. भीमर नो बॉलचा इशारा, परंतु इथे बॅटरला फायदा उचलता आला नाहीये. थोडस बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला आणि तसंही भीमर बॅटरला जखमी करण्याच्याच उद्देशाने टाकला जातो. आता गोलंदाजाला इथून वॉर्न केला असेल, आणखी एखादा भीमर टाकला तर या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाही. भीमर होता परंतु त्याचा फायदा घेता आला नाही, परंतु येणारा चेंडू फ्री हिट, यावर फ्री हिट करावं लागेल आकाशला. 30 धावा धावफलकावर. फ्री बॉल, आकाश समोर, हेलिकॉप्टर ओव्हर द बॉलर. क्लासिकल स्ट्रोक, another good shot, 4 रन. सुंदर फटका पाहायला मिळाला. अगदी ओव्हर पिच चेंडू होता, समोर लॉफ करून दिला, डाऊन द ग्राउंड. सरळ 1 बाउन्स. चौकारांच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना आकाशच्या बॅट मधून येतो हा कडक चौकार. काय जबरदस्त रॉकेट चौकार पाहायला मिळाला. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. हेलिकॉप्टर जबरदस्त त्या ठिकाणी बॅट बॅकलिफ्ट वर करताना दिसला. मनगटामध्ये पॉवर होती. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 धावा, 34 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. आता कुठेतरी समीर धाव फलकावर धावांचा गणित थोडस वाढलेलं पाहायला मिळतं. 34 वर 5 गडी बाद आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एखादा मोठा फटका आला तर एक चांगलं टार्गेट होऊन चांगली बॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो डेफिनेटली. आणि तसे प्रेक्षक चांगला सामना पाहण्यासाठी आलेत. 34 धावफलकावर 40च्या दिशेने वाटचाल. विकेट थोडासा महाग ठरला. 11 धावा आतापर्यंत 4 बॉल मध्ये त्यानं खर्च केल्या. 3 बॉलचा सामना करत असताना 10 वर आकाश परिहार बॅटिंग करतोय. यावेळेला चांगला बॉल, स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल, पूर्णपणे बीट करत असताना आकाशला डॉट बॉल. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला होता. पिचिंग झाल्यानंतर बॅट हवेत फिरली, बाउन्स प्राप्त झाला नाहीये, म्हणूनच पट्ट्यात आला नाहीये हा चेंडू. डॉट. चांगला बॉल आणि अशाच खरं तर चेंडूची गरज असेल. विकेश देखील ती चर्चा आता करतोय की मागचे काही चेंडू चुकीचे पडले, परंतु आता शेवटचा बॉल डावातील विकेटचा
आकाश समोर यावेळेला पुन्हा एकदा लॉफ केल्यात, उडवल्या बॉल गॅप मध्ये, हा देखील चढून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याने सीमा पार. चांगला फिनिशिंग टच आकाश परिहारनं दिला. धावा झाल्या धावफलकावरती 38. 39 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल भावाले बीला हा सामना जिंकण्यासाठी. वळणार आहोत आपण हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अम्मू 11 काशीमीरा आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहतायत जॉली स्पोर्ट कामतघर. रफिक कांबेकर मी आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये आपण दोन्ही कॅप्टनचं स्वागत. मान्यवरांच्या शुभासे होणार आहे टॉस. जॉली स्पोर्ट कामतघर विरोधात अम्मू 11 काशीमीरा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल हॅपी शॉप बॉक्स मध्ये. कॉल अम्मू 11 काशीमीरा विनंती पुन्हा मंचा. टॉस जीता हम लोग करते हुए अच्छी टोटल बनाई थी, लेकिन इस बार अलग गेम प्लान फील्डिंग करना चाह रहे. हाँ अभी तो फील्डिंग ने सेकेंड इनिंग में थोड़ा रन चेस करना थोड़ा डिफिकल्ट हो जाएगा, बट ठीक है फील्डिंग चूज करके हम लोग ने. क्या ऐसा टारगेट रहेगा जिस पर रोकना चाहेंगे? हम लोग अप टू 40 रन्स इनफ हो जाएगा. 40 तक रोकना चाहेंगे हम लोग. और कैसा फील हुआ भिवंडी में आकर, क्योंकि वो बम्बई से आप मीरा भाईंदर से आप पहुंच चुके, काफी दूर से आ चुके और ये टूर्नामेंट देखी जिस तरह से ऑर्गेनाइज किया है, कैसा फील और मजा आया? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा ग्राउंड है और माहौल भी बहुत अच्छा है. और थैंक यू बोलूँगा अम्मू भाई को जिन्होंने इतना सपोर्ट किया है टीम को और यहाँ तक खेलने के लिए लाए. तो आए तो जीत के वापस जाएंगे इंशाल्लाह जाएंगे जीत के. बहुत बहुत शुभकामनाएं. तर टॉस गमावलेला आहे, बॅटिंग तुला मिळाली आहे, काय टार्गेट देशील 4 ओव्हर्स मध्ये? 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगले खेळ, ओव्हरऑल टीम वर्क बघायला मिळाला, बेट केला. परंतु या मॅच मध्ये तुला काय वाटतं की कोणत्या बॅटर कडनं तू जास्त अपेक्षा ठेवतोय? जे सर्व बॅट्समन आहेत त्यांनी आपला 100% द्यावा, रन होतील आपोआप. शुभेच्छा तुलाही असतील. हॅपी शॉप टॉस बॉक्स मधून न्यूज आलेले आहे. अम्मू 11 आणि बॅटिंग करताना तुम्ही पाहणार आहात जॉली स्पोर्ट कामतघरला. उन्हावळी ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं सामना सुरू आहे भावाले बीच्या विरोधात. तुम्ही पाहतायत स्टार 11 महापोली. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होते या ऐकूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून आपण सिद्दीक बाबे सरांचा आवाज. धन्यवाद समीर ठाकरे, धन्यवाद सुतार. आइए दोस्तों लौट चलते हैं एकता ट्रॉफी के अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में. स्वागत है आप सभी का एकता ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से. बावाले बी के सामने जो लक्ष्य 39 और मेरे साथ बी नहीं बल्कि ए क्वालिटी के कमेंटेटर जुड़ चुके हैं. शुभात धुमाल, सूरज केने, वन ऑफ द कंप्लीट टेक्निक बैट्समैन, और जोगेंद्र भालेकर ये रिकॉग्नाइज पेयर है. सामना कर रहे बल्लेबाज वसीम डिंडा को मोर्चे पे लगाया गया है. बहुत ही खूबसूरत शॉट, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, 4 रन. जोगेंद्र भालेकर के बल्ले से आता हुआ यह पहला स्ट्रोक, 4 रन से खाता खुला सूरज केने ने खेला है. पावरप्लेचे षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण बघूया. पावरप्लेच्या षटकामध्ये सूरज केने चौकाराने ऑफ द मार्क होतोय आणि चौकाराने अकाउंट ओपन होतोय बावले ब या संघाचं. अफसर रईस का अंदाज ही अलग है वीआईपी पे. कैफ थोड़ी देर में यहाँ से सीधा चंद्रयान पे जाएंगे, जिस तरह अपने आप को ढाक के रखा है. डिंडा मुड़ते हुए अच्छी वापसी, वाइड यॉर्कर, पैर नहीं चले थे बल्लेबाज के. जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है.
नक्कीच फुटवर्कचा वापर करताना दिसून होता फलंदाज बद्दल आले त्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर है 4 रन बिना किसी विकेट के. सूरज केने 4 पे बल्लेबाजी कर रहे हैं. 39 का लक्ष्य है बावाले बी के सामने. गुरसई बी, भादौड़ बी, बावाले बी, कोटेकर बी, ये सब खतरनाक टीमें हैं. पुल कर दिया है, गजब का शॉट है, खराब गेंद नहीं थी. गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पर, फ्लैट 6. समांतर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये देखील पोहोचते 10 धावा. काफी सर्द मौसम है. सर्द मौसम की हवाएं बह रही है. सर्द मौसम की ठंडी हवा इस वक्त मैदान पे चलती हुई. फिर खींच के मारा है. अब की बार भी गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पे 6 रन. ऐसा लग रहा है कि जल्दी में नजर आ रहे हैं भालेकर. सूरज केने आपण पाहतो ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता अगदी बॅटफुल जाऊन ना हा फटका त्याने खेळला स्क्वेअर ऑफ द विकेट. ये कमाल के खिलाड़ी है सूरज केने. अगर एक बार चल पड़े तो इनको रोकना मुश्किल रहता है, चाहे फॉर्मेट कोई भी हो, ग्रामीण हो, BC4 सिटी क्रिकेट हो या फिर ओपन इंडिया हो. 16 रन बिना किसी विकेट के. कभी कभी सर्द हवाएं भी कुछ अलग ही अंदाज पेश करती है. सर्द मौसम की ठंडी हवा बाहे से रंजो गम बन गई. बैठे बैठे वो याद आ गए, बैठे बैठे आंख नम हो गई. स्वागत है आप सभी का. इसके बाद 3 मुकाबले और खेले जाने बाकी हैं. मैच नंबर 11 चलता हुआ. अगला मैच काशी मिरा के क्रिकेट को देखने के लिए ना भूले. अम्मू 11 आगे रखी हुई, ये अच्छी वाइड यॉर्कर. इस ओवर में अब तक 2 सिक्सर और 1 चौका आया है. 16 रन बने 5 गेंदों पर. लक्ष्य 39 रनों का. सूरज केने को पता है पावर प्ले में अगर दबाव बढ़ गया तो फिर ये भी स्टार 11 मापोलिए पीछे पड़ जाएंगी. अच्छी वापसी. LBW नीची गेंद रही थी, बिल्कुल विकेटों के सामने थे प्लम. LBW पहले ओवर की समाप्ति. रन बने 16, विकेट गिरा है 1. योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळतो कारण बरोबर एस्टनच्या मधोमध फलंदाज सापडला होता. पीछे पड़ने की भी कहानियां बहुत अजीब है. कई बार हमने देखा था जब बी इंडियन खेलती थी, अगर वो धनेश के पीछे पड़ती थी तो पॉइनियर बी इंडियन के पीछे पड़ती थी. लेकिन भावेश पवार एक बार अगर किसके पीछे पड़ गए तो वो घर तक पीछा नहीं छोड़ते. 16 रन 1 विकेट. और वो पीछा इस वक्त बिग बैश धमाका में इस वक्त लिए हुए RCC पेट का. लग रहा है कि रातों की कातिल रातों में शिकार होंगी फाइनल में. 16 रन 1 विकेट गंवाने के बाद. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 16 अशी धावसंख्या आपण पाहतोय. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी मात्र जी धावांची सरासरी आवश्यक हवी आहे ती सरासरी आपल्याला पाहायला मिळते. त्या सरासरीपेक्षा कुंभने जास्त धावा धावपलीकडे झलकवल्या गेल्या आहेत भावले भय या संघाकडून. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी मार्कवर आता मात्र स्टार 11 मापोली संघाकडून गोलंदाज असिक अन्सारी सज्ज होते. सिटी फॉर्मॅट मध्ये पॉइंटर संघाकडून खेळताना या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे. या स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. इथे फाईन खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे आणि चेंडू निघून जातोय. सय्यद जिंकतोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. मागील षटकामध्ये देखील चौकाराने स्वागत झालं होतं गोलंदाजाचं आणि या षटकामध्ये देखील चौकाराने स्वागत होतंय गोलंदाजाचं.
योगेश भालेकर यावेळी चौकारांना आपला अकाउंट ओपन करतोय. या अगोदर सूरज केने यांनी देखील चौकारांना आपला अकाउंट ओपन केले आहे. जोगेंद्र भालेकर येस आपण बघतोय चौकारांनी या आपला अकाउंट त्यांनी ओपन केलेलं आहे. इथे मात्र दिशा भरकटोय गोलंदाज डावनेत एक्स्ट्रा. खराब गेंद आशिक अंसारी की. सामने आप देखते हैं शाम से वो वैन लगी है, टपड़ी है, वो पूरी वैन भर के आते हैं, दर्शक इतने रहते हैं और आप जब जाएंगे तो पैसे भर के जाएंगे. आशिक अंसारी राऊंड विकेट. यावेळी मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केला तो फलंदाजाला. ग्रामीण बिग बॅश धमाकामध्ये नक्कीच धमाका केलेला आहे गुरसे भी या संघाने आणि रातों के कातिल रात में ढेर होते हुए. देखिए, मैंने धर्मराजा चषक में कहा था कि 6 टूर्नामेंट में गुरसई के अच्छे दिन नहीं रहते, लेकिन कहा था जब वो धर्मराजा चषक में खेल रही थी कि ये टीम अब वही नजर आ रही है जो 24 घंटे की शिकारी है. इथे मात्र फान खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी एस्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय एस्ट 100 मध्ये. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये आशिक अंसारीची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपल्या संघाला पुन्हा एकदा सामन्यात घेऊन येण्याचा प्रयत्न तो आपल्या गोलंदाजीने करतोय. प्लेयर मेस जोरदार अपील, अतिशय जोरदार अपील केला जातोय मात्र पंच संमत नाहीत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आशिक अंसारी कडून. पहिले षटक महागडं ठरलेलं आणि या षटकामध्ये आपण पाहतोय भावले बी संघाच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागतो धावांसाठी. अगदी जखडून ठेवलेलं आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा प्लेयर मेसचा वॉटर बॉल अतिशय चांगली गोलंदाजी, उच्च दर्जाची गोलंदाजी करताना आशिक अंसारी. Great bowling from Ashik Ansari. Maintain very good length and line. The line of attack around the off stump. Lovely ball indeed, and Bhalekar in trouble. आशिक अंसारीची गोलंदाजी पाहून नक्कीच आशिकच्या आशिक आता बनतील प्रेक्षक, ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा नाईस डिलिव्हरी. चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. एका चांगल्या षटकाची समाप्ती. देखिए शुभा धुमाल, क्रिकेट में चीजें बदलने में समय ही नहीं लगता है और मैच बदल गया. 2 ओवर में 21 आए, अब 2 ओवर में 18 चाहिए. और इस तरह के इक्वेशन में कई बार हमने देखा है कि मैचेस बहुत ही कट टू कट फोटो फिनिश जाते हैं. अगदी योग्य उल्लेख केला, कारण क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिकेटमध्ये खेळ बदलायला देखील वेळ लागत नाही. निहार मात्रे हमारे बीच में V8 बैट उन्होंने इंट्रोड्यूस किए. आप 8 हो, 12 हो या 14 हो, लेकिन V8 में जरूर जाइए. 21 रन. अब पेनल्टी मेड ओवर कौन करेगा, ये देखने वाली बात रहेगी. इस मैच का ये पेनल्टी मेड ओवर रहेगा. आणि हे षटक अतिशय निर्णायक षटक असणार आहे, कारण या षटकामध्ये या सामन्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल याचं उत्तर कदाचित या षटकामध्ये मिळू शकेल. आकाश परिहार, जिन्होंने लेट कबीर निर्मल ट्रॉफी में हैट्रिक किया था और फाइपर किया था, उन्हीं को मोर्चे पे लगाया गया है. परिहार, आकाश परिहार. आकाश परिहार क्या बचाएंगे अपने टीम के हार. वेदांत गुलवी है सामने. सामना कर रहे हैं आकाश परिहार का. इनके पास वेरिएशन बहुत है, तरह तरह की गेंदें हैं, लेकिन वेदांत गुलवी भी बहुत अच्छे स्ट्राइकर हैं. भावाली बी के परिहार मुड़ते हुए सामने की ओर से समय ले रहे हैं. टू किस टाइम, राइट आर्म ओवर द स्टंप्स. पहली गेंद और परिहार को भेज दिया परियों के देश. 6 रन.
आकाशचं स्वागत या फटक्याने करताना आपण बघतो, षटकाराने करताना वेदांत गुळवी. आमिर तासे बहुत मशहूर कैप्टन है, बहुत मशहूर पर्सनालिटी है। काशीमिरा का जो बल्लेबाजी का स्टैंडर्ड है वो बहुत ही ज़बरदस्त है। अमय आगासे ने अर्धशतक जरा, लेकिन जॉली स्पोर्ट कामतगर हम किसी से कम नहीं। अच्छा मुकाबला रहेगा अगला। भिवंडी क्रिकेट और काशीमिरा क्रिकेट में दो दो हाथ रहेंगे। सामने से मुड़ते हुए आकाश परियार, धीमी गेंद खींच के मारा है, हुक शॉट है, गेंद डीप स्क्वायर लेग पर 6 रन। मैच की लगभग हवा निकल गई। अगदी बरोबर, कारण 2 चेंडूमध्ये सलग 2 षटकार आपण पाहतोय या आकाश विरुद्ध फलंदाज वेदांच्या बॅटमधून. आकाशला आकाशामध्ये पाठवलेलं आहे, आकाश विरुद्ध आकाशामध्ये फटका खेळलेला आहे. धीमी गेंद थी, बहुत जल्दी पढ़ लिया था बल्लेबाज ने। स्विंग एंड मिस। तौसीफ शेख काफी खुश हैं कि उन्होंने बल्लेबाजी बहुत अच्छी की, भले से उनकी टीम हारी, लेकिन पुराने तौसीफ नजर आ रहे। क्रू सेकरा ऑफ पड़गा। एक ओवर आपकी किस्मत बदल देता है क्रिकेट में। फुल टॉस, गेंद उछाला है और गेंद चली गई है मैदान के बाहर। 6 रन। इस मैच को जीत लिया है भावालेबी ने। कॉन्ग्रेचुलेशन सूरज केने एंड ऑल टीम एंड हार्ड लक आसिफ शेख, हार्ड लक 11 स्टार मापोली। चलते हैं इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर। सूरज केने इज द मैन ऑफ द मैच। पहले 16 रन बनाए, पावर प्ले में 8 रन देकर 1 विकेट लिया। सूरज आपको तुरंत ही जुड़ जाना है और अगले मैच की शुरुआत करना है। ये मैच के रनिंग में हम चिट्ठी उठाएंगे। 3 चिट्ठी में से जो टीम जीतेंगी, चिट्ठी जिसके नाम रहेंगी वो आगे जाएगा और बची हुई 2 टीमों का मैच होगा। ऐसे मैच होंगे तो फिर जल्दी खत्म हो जाएगा। अच्छा सपोर्ट कर रही है ये टीमें। आइए हम इस वक्त गोल्डन जोड़ी प्रेजेंटेशन बॉक्स में सूरज केने इज द मैन ऑफ द मैच। इस मैन ऑफ द मैच देने के लिए मैं साजिद शेख को बुलाना चाहूंगा। आज गुलाबी शर्ट में आए, गुलाबी सर्दी का महीना। साजिद शेख कमेटी के फोकस मैन। साजिद शेख आपको आना है। आयरा ट्रांसपोर्ट के शहबाज शेख के हाथों से हम ये मैन ऑफ द मैच दे रहे हैं। वेलकम सूरज। यहाँ है सूरज केने, वन ऑफ द ग्रेट प्लेयर। थैंक यू सूरज। समय कम है लेकिन अभी हो सकता है आपको 2 भी खेलने पड़े या 1 मैच, लेकिन टीम जिस तरह खेल रही है आपको लगता है कि आपकी टीम एकता ट्रॉफी में सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर जाएंगी? टीम का परफॉर्मेंस थोड़ा नीचे हो रहा है, जैसा नाम है वैसा परफॉर्मेंस नहीं हो रहा है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि अच्छा खेलेंगे और क्वालिफाई हो जाएंगे। देर रात भी विकेट अच्छा खेल रहा है। हाँ, ये थे मैन ऑफ द मैच सूरज केने। चलते कमेंट्री बॉक्स।